तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सोमाने आता पंड्याचा खेळ अंतरून घेतलेला आहे इथं पूर्ण. कारण कसं सोमा राहिला कोरेगावमध्ये, तर आपण राहिला पुण्यामध्ये. आपल्याला तिथून इथं यायला वेळ लागतो, त्यामुळे आपण थोडं उशिरा पोहोचलोय. तर आता ते ओढतायत, तर चला पाहूया किती मासे सापडतात ते. बघा मित्रांनो, पंड्या सोडलेला आहे हे बघा. बघा मित्रांनो, इकडं वाढतंय, इकडं सोमा भाऊ ओढतंय आणि तिकडं पाण्यामध्ये जाळं अडकलेलं काढतात. हा बघा मित्रांनो, फील्ड आता ओढत आहे हे बघा. लहान लहान मुलं असली तरी ताकद लावून ओढतायत. मित्रांनो, ही सर्व लोक सोमाच्या घरातली आहे, याच्यात त्यांच्या बाहेरचा कोणता माणूस नाही आहे. एकच फील्ड आहे अख्खी. बघा मित्रांनो, आता एवढाच राऊंड राहिलेला आहे. काय आले रे ते? मित्रांनो बघा, एकदम शेवटच्या कडेला आलेलो आहे आपण. विटा टाकलं ना. मला वाटलं आता बस. बघू नंतर आलं ना पार चलवणी पर्यंत. बघा मित्रांनो, हाच भाग महत्वाचा आहे, कारण याच्या वेळेस मासे उडून जातात. किती फांटे आहे रे? हे लवकर, चल लवकर. चप्पल नको घालू. चल लवकर. वमे ये, ते फांटे धरून तू गाडी धर काय. बघा मित्रांनो, आता शेवटच्या स्टेपवर आहे. फांटे वाढायला आले की त्याच्या घ्या सगळे. धडकलं काहीतरी, धडकलं एक माझ्या गुडघ्यापासून. काय काय ताण बसलेला.
बऱ्यापैकी माल जरा नाही गं कष्टाचं फळ पोपट त्याला लपटून टाक लागलं ते तसाच मागूर नाही दिसत मागूर आहे खवलं पार. बघा मित्रांनो शेवट आहे आता. बाळा वर उचल वर उचल वर उचल. ओमकार बॉल घेऊन पडली पुढचं खालचं वळून बघा मित्रांनो वाम केवढी दोन आहे ती बारीक होती पहिली इकडे जी होती ना ती बारीक होती ती मोठी. पाण्यात ठेव लाले ते गांजवा पाण्यात घे बाहेर घे थोडा बाहेर घे बघा मित्रांनो नवीन खिलाडी वर 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 उचल. अरे तो चेहरा दिसत नाही आम्हाला. आयुष्य बघा बघा बघायचं. धर पकड सोडू नको. अरे कल्ल्यात कल्ल्यात नाही. बघा 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 हा टाक 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 त्या मग कल्ल्यात बोट नको घालू मरण ते हा ना. टाक बघा मित्रांनो वाम केवढी कॅमेरा घ्यायला पण अवघड होते. बघा मित्रांनो मासे किती सापडल्यात. एका गांजव्यात हे सायप्रनीस चिलापी आणि एका गांजव्यामध्ये बघा कोळस आणि वामन ते तरी साधारण 40 किलो मासे आहे. चला आजचा दिवस तर भागलेला आहे. हे बघा सोमा आणि सोमाचे मित्र आहे आणि घरचेच आहेत सगळे. बघा मित्रांनो आता आम्ही चाललो इकडं रेसिपी करायला. हे बघा एवढे मासे आहेत पिशवीमध्ये. मित्रांनो बघा ऊन एवढं कडक आहे ना कॅमेरा सुद्धा आपला ओव्हर हिट होऊन बंद पडतोय. मित्रांनो बघा आपले मित्र राजू शितोळे चाललेले आहेत. पण मित्रांनो ऊन एवढं कडक आहे ना की व्हिडिओ सुद्धा आपला असा थोडा काळा काळा येतोय. तर बघा मित्रांनो एवढे मासे आपण रेसिपीने आणलेले आता. 3-4 जणच आहे. सोमा आणि 1-2 आणि आपण राजू शितोळे. त्यामुळे जास्त तर काय मासे आपण खात नाही म्हणून बघा एवढेच मासे आणलेले. बघा मित्रांनो राजू मासे साफ करतोय. इकडे दाखव मला कोणता मासा आहे ते. पानगट काढ त्याचं पण पोट साफ करायचं. बघा मित्रांनो एवढे मासे तरी पण आपले मासे तसे नेहमीपेक्षा आपण खूप जास्त मासे घेतलेले. बघा मित्रांनो हा पॉईंट आहे आपला रेसिपी बनवण्याचा. हे बघा इथं आपण चूल पण बनवलेली आहे आणि इथं राजून ते मासे साफ करतायत बघा. आणि ही समोर नदी आहे. तर याच झाडाखाली आपण बनवणार आहे कारण ऊन एवढं भयानक लागतंय ना की जबरदस्त ऊन लागतं. मित्रांनो तुम्ही तर पाहिलं आपण पंड्याने मासे कसे पकडले होते त्यातले थोडे मासे आपण रेसिपीला आणले बघा. चूल पेटवली तर आता आपण इथं माशाचं कालवण करून घेणार. हे बघा मित्रांनो तेल टाकतो. मित्रांनो नॉन व्हेज बनवताना तेलाचा वापर हा थोडा जास्तच करायचा असतो. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं
आपल्याला बरेच लोक असं म्हणतात की तुम्ही कालवणामध्ये कच्चे मासे टाकतात, तर ती महाराष्ट्रीयन पद्धत आहे. बाहेरच्या लोकांना ते वेगळं वाटत असेल, पण महाराष्ट्रामध्ये तरी तळून मासे भाजीमध्ये टाकले जात नाही. ते UP, बिहार किंवा पश्चिम बंगाल या बाजूची ती पद्धत असते. आपल्या इथे तरी निदान पुण्यामध्ये तरी मासे तळून टाकले जात नाही, ते करीमध्ये कच्चे टाकले जातात. बघा मित्रांनो, सुरुवातीला घेतोय कांदा मसाला. आता आपण घेतलं हे बघा, हे घरचं वाटण आहे आपलं. हे बघा, त्याच्यामध्ये आले, लसूण, खोबरे, कांदा आणि कोथिंबीर आपण घरूनच वाटून आणलेलं आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा ते वाटणाचं पाणी आहे. बघा मित्रांनो, मसाला बऱ्यापैकी शिजलाय. तर आता आपण मासे टाकून घेऊ, कारण मसाला शिजलाय बऱ्यापैकी. हे बघा शिंगटा, हे बघा पानगट, हा शिंगटा, हे बघा हे एक पानगट आहे, हा एक शिंगटा आहे आणि ही एक लोळी. बाकीचे तर सर्व चिलापी आहे. बघा मित्रांनो, हे बघा आपण तांदूळ आणले होते भात करण्यासाठी, पण आपले मित्र सोमा आज आम्हाला म्हणले की आपल्याला भात नाही खायचं, आपल्याला पावाबरोबरच माशाची भाजी खायची. तर त्यासाठी आपण भात नाही केला, तर ते पाव घेऊन आलेले आता. मग आपली भाजी झाली की आपण पावासोबत खाऊ. शिवाय मीठ टाकलेलं नाही आपण, मीठ आपण शेवटला टाकणार आहोत. हे बघा मित्रांनो, पाणी टाकतोय, आधी टाकलंय थोडं. हे बघा, हे बघा मित्रांनो, मीठ टाकतोय. मित्रांनो, मीठ कमी टाकलेलं चालतं, कारण लागल्यास आपल्याला वरून घेता येतं, पण जर जास्त झालं तर काढता येत नाही. त्याच्यासाठी सुरुवातीला आपण कमीच मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. हे बघा मित्रांनो, आपले कालवण तयार झालेले. बघा मित्रांनो, आपलं रेसिपी तर तयार झाली. आता सोमा बोलला देऊ पहिल्यांदा. मित्रांनो, आपण पंड्याच्या खेळाचे व्हिडिओ बनवलेत, पण रेसिपी कधीच बनवली नव्हती. पहिल्यांदाच आपण रेसिपी बनवली आणि पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये आज सोमाभाऊ आहेत आपल्यासोबत. तर सोमाभाऊ सांगतील आपल्याला जमलंय का बनवायला. हे बघा, पाऊस सुद्धा आणलेले मासे एक नंबर झाल्यात, एकच नंबर मासे बनवले. जमलंय ना, मस्त आहे, चांगले झाले. तर मित्रांनो बघा, सोमाभाऊला आपली रेसिपी आवडली, तर आता आपण जेवून घेऊ. चला. बघा मित्रांनो, आता राजू भाऊ वाढते. का रे, चिलापी खात नाही का बरं? राजू भाऊ घे, राजू भाऊ तू खात चिलापी, रस्सा का? मासे खात नाही? याच्यातच खा. नाही नाही, आहे ना ते. आता झालं इकडं बागलं आपले एवढे. बघा मित्रांनो, राजू शितोळे आहे समोर आहे, हे सोमाभाऊंचा मुलगा आहे. इकडे सोमाभाऊ आहे आणि बघा नदी.